महत्त्व दिले. एवढं बोलून मी माझे मनोगत पूर्ण करते. धन्यवाद. म्हणून सोबत सुटत नाही, निस्ता निरोप दिल्याने नाते तुटत नाही. हे दागिने असतात, प्रेम काही संपत नसते. आठवणीची गर्दी क्षण हवीराचा, आठवणीची गर्दी क्षण हवीराचा. नमस्कार, माझे नाव गौरी आहे. टीचरने आम्हाला पहिली ते तिसरी पर्यंत शिकवले आणि शिस्त पाहायला सांगायच्या आणि म्हणायच्या खोटे कधी बोलू नये. शेवटीचा दादा एवढंच म्हणेन की जिने जन्माला घातले ती होती आई, जिने जन्माला घातले ती होती आई, आणि जिने लिहायला वाचायला शिकवले ती होते शिक्षक, आणि जिने लिहायला वाचायला शिकवले ती होते शिक्षक. एवढे मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. आजच्या सेवापूर्ती कार्यक्रमाचे मानदाध्यक्ष, उपस्थित शिक्षक वृंद, स्वातंत्र्य सैनिकाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीतील प्रतिष्ठान नागरिक व माझ्या बालमित्रांनो, मी स्वराज पवार आज माझ्या आवडत्या शिक्षिका बिडकर मॅडम यांच्याविषयी मनोगत व्यक्त करीत आहे. तुटलेली फुले सुगंध देऊन जातात, गेलेले क्षण आठवणी देऊन जातात. प्रत्येकाचा अंदाज वेगळा म्हणून काही क्षणभर तर काही आयुष्यभर लक्षात राहतात. असे आज आपले सत्कारमूर्ती सेवानिवृत्त होत असलेल्या बिडकर मॅडम. शाळेच्या विविध उपक्रमांमध्येही मॅडमचा सक्रिय सहभाग असायचा. सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा, परीक्षा, प्रकल्प किंवा सहली प्रत्येक ठिकाणी त्यांची उपस्थिती आमच्यासाठी प्रेरणादायी असायची. त्यांनी आम्हाला नेहमीच मोठे स्वप्ने पाहायला शिकवले आणि ती पूर्ण करण्यासाठी मेहनत करण्याची जिद्द दिली, प्रेरणा दिली. लढ म्हणा म्हणून पाठीवर शाबासकीची थाप दिली. होईल का नजर कोणाची, राहील का आठवण त्या क्षणांची, वेचलेल्या इथल्या स्वप्नील मधुकणांची. दुरावलं तरी आठवणीत राहील मी, क्षण सोबतीचे साठवीत राहील मी. निरोपाच्या वेळी द्यायचे नसतात हातात हात, स्पर्श असतो सांभाळायचा मखमली हृदयात. मॅडम, आपल्या आगामी कार्यास मनपूर्वक शुभेच्छा. आपण वाचन, पर्यटन याचा आनंद घ्यावा. आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत. दिवसभरात किती व्यस्त असला तरी स्वराज हे नाव आपल्या अमोघ वाणीतून ऐकू यायचे. काय ते दिवस होते रम्य, त्या आठवणी सहज आठवले तरी डोळ्यात येते पाणी. आपला लाडका विद्यार्थी स्वराज पवार. नमस्ते यांना संकल्पना. नमस्कार. दिवसाची सुरुवात संकल्प म्हणून करायचा. आज आपण एका कर्तृत्ववान शिक्षिकेला अर्थात लाडके बिडकर मॅडम यांना निरोप देत आहोत. हा सोहळा तसा दुःखाचा आहे. त्यांच्या कष्टामुळे शाळेची कीर्ती वाढली. त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांकडे आईसारखी माया दाखवली. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी आनंद, समाधान आणि उत्तम आरोग्य